कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह. भाग एक. साधा हिरव्या रंगाचा नऊवारी घालून तिने मराठमोळा साज केला होता. कपाळाला बाशिंग बांधून ती स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहत होती. आज ती नेहमीपेक्षा सुंदर दिसत होती. आजपासून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती. तरीही आनंदाचा एक लवलेशही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तिचा चेहरा अगदीच निर्विकार होता. मुहूर्ताची वेळ जवळ आली तसं भटजी काकांनी नवरदेवाला मंडपात घेऊन येण्यासाठी अनाउन्समेंट केली. पण नाही, नवरदेवाचा काही पत्ताच नाही. बाहेर ढोल ताशांच्या आवाजावर पाहुणे मंडळी नाचत तर होती, पण नवरदेव आणि त्याच्या घरची मंडळी मात्र कुठेही दिसत नव्हती. तेच, काका, आईबाबांनी तुम्हाला नवरदेवाच्या रूममध्ये बोलावलं आहे, लवकर चला, संपदा घाबरून म्हणाली आणि लगेचच तेथून नवरदेवाच्या रूमकडे निघाली. तिच्या मागेच ते आणि त्यांच्या धर्मपत्नीही निघाल्या. संपदा ही सुशील आणि सुशीला यांची एकुलती एक मुलगी. सुशील, अरे काय झालं? आम्हाला असं इकडे का बोलावून घेतलं? शैलेश, अहो काय झालं? तुमचा चेहरा का असा पडलाय? आमच्याकडून काही चुकी झाली का? दीनानाथ म्हणाले, सध्या इथे काय सुरू आहे, आपल्याला इथे का बोलावून घेतलं आहे हे त्यांना कळत नव्हतं. तुमच्याकडून काही चुकी झालेली नाहीये. चुकी तर आमच्याकडून झाली आहे. कुठल्या तोंडाने आम्ही तुमची माफी मागायची हेच मला कळत नाहीये. दीनानाथ, माझं चुकलं रे. माझ्या मुलासाठी मी उगीचच तुझ्या मुलीचा हात मागितला. जमलं तर मला माफ कर. शैलेश, नवऱ्या मुलाचे वडील, अगदीच हात जोडून म्हणाले. पण दीनानाथ यांना मात्र अजूनही त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता. भाऊजी, अहो काय झालंय? आम्हाला काहीच कळत नाहीये. शर्मिला, अगं तू तरी सांग काय झालंय? जावई बापू ठीक आहेत ना? दामिनी यांनी शर्मिला म्हणजेच मुलाच्या आईला विचारलं. पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे शर्मिला यांची मान मात्र खाली झुकली गेली. दामिनी, आम्हाला माफ करा. आम्हाला आधीच माहिती असतं तर आम्ही अशी चूक केली नसती. तुमची मान शर्मेने खाली जाईल असं आम्हाला कधीही वागायचं नाही. पण इथे आमचंच नाणं खोटं निघालं. शैलेश म्हणाले. अहो शैलेशराव, पण झालंय काय? आणि परागराव कुठे आहेत? लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय हो. दीनानाथ, दादा हो, यांचा मुलगा लग्न सोडून पळून गेला. आता हे काय बोलणार आहे? इथे आपली इज्जत जाणार, आपल्या मानाखाली झुकणार. यांचा मुलगा काय दुसरीसोबत पळून गेला, पण आपल्या मुलीचं काय? तिला समजलं तर तिचं काय होईल? अहो, यांच्या मुलाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. बाहेर सर्व पाहुणे मंडळी नवरदेवाची वाट पाहतात. आता काय उत्तर द्यायची आपण? मी तर सांगतो आपण सरळ पोलीस कंप्लेंट करूया. अन्याय झालाय आपल्या मुलीवर. सुशील भडकून म्हणाले. पण त्यांचं बोलणं ऐकून दीनानाथ आणि दामिनी तर सुन्नत झाले. शैलेश, अहो हे सर्व मी काय ऐकतो? ही काय मस्करी करायची वेळ आहे का? तिकडे माझी मुलगी नवरीच्या वेशात बसून आहे आणि इकडे तुमचं काही भलतंच सुरू आहे. कुठे आहेत परागराव? दीनानाथ यांनी आवाज वाढवून विचारलं. दीनानाथ, अरे चिठ्ठी ठेवून गेला तो. बाकी आम्हाला काहीच माहिती नाही. आणि प्लीज जमलं तर आम्हाला माफ कर रे. कदाचित तुझीच मुलगी सून म्हणून आमच्या नशिबात नव्हती. काश आत्ता माझा दुसरा मुलगा असता तर तिचा हात मी खुशी खुशी त्याच्या हातात दिला असता. पण मनात असूनही मी काही करू शकत नाही. अरे तुझी मुलगी म्हणजे लक्ष्मी आहे. त्या लक्ष्मीला कोणता मुलगा नाही म्हणेल? शैलेशराव, अहो पण तुमचा मुलगा भर लग्न मंडपातून त्या लक्ष्मीचा हात सोडून निघून गेला ना. दादा, तू यांच्या बोलण्यात येऊ नकोस. आपण यांच्यावर सरळ पोलीस कंप्लेंट करूया. त्याशिवाय यांना इज्जत म्हणजे काय ते समजणार नाही. सुशील म्हणाले. सुशील, अरे तू शांत हो. यात त्यांची काही चुकी नाहीये. दीनानाथ म्हणाले. भाऊजी, अहो अशी कशी त्यांची चूक नाहीये? जर त्यांच्या मुलाला अशी दुसरी मुलगी आवडत होती तर त्याने या लग्नाला होकार का दिला? सरळ नकार द्यायचा होता ना. सुशीलाताई चिडून म्हणाल्या. सुशीला, अगं शांत हो. आपण काहीतरी विचार करूया. वरून जरी दीनानाथ शांत वाटत असले तरीही आतून त्यांचं मन हेलावलं होतं. अहो विचार काय करताय? आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मुहूर्त जवळ आला आणि मुलगा पळून गेला. अशाने लोक आपल्या तोंडात शेण घालतील. दामिनी पदराला डोळे पुसत म्हणाल्या. दामिनी, अगं तू इथे आहेस?
मी केव्हाची तुला शोधते. तुम्ही सर्व असे. वसुंधरा दामिनी यांना शोधत नवरदेवाच्या रूममध्ये आल्या, पण समोरील सर्वांचे चेहरे पाहून त्यांना काहीतरी गडबड आहे असं लगेचच जाणवलं. वसुंधरा, अगं अजून किती गोल गोल फिरवणार आहेस मला? तिकडे तुझा मुलगा आपल्या नावाने तांडव करत असे. एकतर कसं बसं मी त्याला गुंडाळून आणलंय. आता एका ठिकाणी बसायचं सोडून तू मला इकडे कुठे घेऊन आली आहेस? विश्वनाथ वसुंधरा यांच्या मागे येत एकटेच बडबडत होते. पण जसं त्यांची नजर समोरील लोकांवर गेली तसं ते गडबडले. काय झालंय इकडे? दीनानाथ, अरे तुझा चेहरा का असा उतरला आहे? काही झालंय का? विश्वनाथ यांनी काळजीत विचारलं. काय झालं नाही ते विचारा भाऊजी. अहो, तुम्ही ज्या लग्नासाठी इथे आला आहात ते लग्नच होत नाहीये. या लोकांनी आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. सुशीलाताई तावातावाने म्हणाल्या. सुशीला, तू जरा गप्प बसतेस का? दीनानाथ म्हणाले. दीनानाथ, अरे काय झालं? वहिनी, सर्व ठीक आहे ना? तुम्हा सर्वांचे चेहरे एवढे गंभीर का आहेत? विश्वनाथ यांनी दामिनी यांच्याकडे पाहत विचारलं. भाऊजी, अहो ते दामिनी यांना कसं सांगू ते कळत नव्हतं. विश्वनाथराव, मी सांगतो काय झालंय. अहो, माझ्या मुलाला दुसरी मुलगी आवडते म्हणून तो लग्न सोडून तिच्यासोबत निघून गेला. त्याने फक्त एक चिठ्ठी इथे सोडली. अहो, आम्हाला खरंच या गोष्टीची काही कल्पना नव्हती. नाहीतर मी दीनानाथ यांच्या मुलीचा हात कधीही मागितला नसता. माझं ते एक चुकलंच. पण आता एवढे पाहुणे, त्यात लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय. काय करायचं अशात? शैलेशराव टेन्शनमध्ये येत म्हणाले. भाऊजी, चुकी तुमच्या मुलाने केली. पण आता माझ्या मुलीचं काय? हे लग्न तर आता मोडल्या समान आहे. आणि एका लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करेल? माझ्या मुलीचा काहीही दोष नसता ती यात भरडली जाईल. खूप त्रास होईल तिला या सगळ्याचा. दामिनी म्हणाल्या. दामिनी, शांत हो, आपण काहीतरी मार्ग काढूया. वसुंधरा दामिनी यांना शांत करत म्हणाल्या. दामिनी, अहो आम्हाला माफ करा. आमच्याकडून चूक झाली. शर्मिला म्हणाल्या. आता माफी मागून काही होणार आहे का? माझी मुलगी तिकडे तुमच्या मुलाची वाट पाहते. तिचा तुम्ही लोकांनी अपेक्षाभंग केलात. आता काय बोलणार आम्ही तिला, की तिचा नवरा दुसऱ्या मुलीसोबत निघून गेला? दामिनी मुसमुसत म्हणाल्या. माझा दुसरा मुलगा असता तर मी तुमच्या मुलीचा हात त्याच्या हातात दिला असता दामिनी. पण तेही शक्य नाहीये. आपल्याला आता सर्वांना सामोरं जावंच लागेल. शर्मिला मान खाली घालून म्हणाल्या. माझी मुलगी तुटून जाईल शर्मिला. दामिनी म्हणाल्या. आपल्याकडे पर्याय नाहीये दामिनी. सुशील, सर्व पाहुण्यांना जाऊन सांग की हे लग्न आता होणार नाही. जायची ती इज्जत आता तशीही जाणारच आहे. दीनानाथ म्हणाले. नाही, थांब दीनानाथ. कोणालाही काही सांगायची गरज नाहीये. आपण काहीतरी मार्ग काढूया. विश्वनाथ म्हणाले. सर्व मार्ग तर बंद झालेत. मी समजावेन माझ्या मुलीला. लोक काय फक्त नावं ठेवतील. तेही होऊ दे आता. दीनानाथ म्हणाले. मी असतं तुझ्या बाबतीत असं काहीही होऊ देणार नाही. माझा मुलगा आहे इथेच. विश्वनाथ म्हणाले आणि सर्वच त्यांच्याकडे चमकून पाहू लागले. अहो, आपला मुलगा? वसुंधराताई शॉक होऊन म्हणाल्या. हो, आपला मुलगा. तो दीनानाथच्या मुलीशी लग्न करेल. विश्वनाथ. अहो, तुम्ही हे काय बोलताय? तो यासाठी तयार होणार नाही. वसुंधरा म्हणाल्या. तो माझ्या शब्दाबाहेर नाही वसुंधरा. दीनानाथ, दामिनी वहिनी, तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलासाठी मागतोय. त्या दोघांचं याच मुहूर्तावर मी लग्न करून देईन. फक्त तुम्ही दोघं तयार आहात की नाही ते सांगा. विश्वनाथ म्हणाले. अहो भाऊजी, पण हे कसं शक्य आहे? म्हणजे तुमचा मुलगा आणि माझी मुलगी? दामिनीताई म्हणाल्या. वहिनी, अहो तुमची मुलगी माझ्या घरची सून झाली तर ते आमचं भाग्यच आहे. आणि मी काय म्हणतो, बाकी गोष्टी आपण नंतर पाहूया, आधी लग्न उरकून घेऊया. विश्वनाथ म्हणाले. विश्वनाथ, अरे पण तुझा मुलगा माझी मुलगी कसं म्हणजे? आपल्यात खूप फरक आहे. दीनानाथ म्हणाले. आपल्यात जातीचा फरक नाहीये दीनानाथ. विश्वनाथ म्हणाले. पण तुमचं स्टेटस? सुशील मध्येच म्हणाले. तुमच्या मुलीने तुमचं स्टेटस खूप उंचावलं आहे. आणि आम्ही स्टेटस पाहत नाही तर तुमच्या मुलीतील गुण, तिची मेहनत पाहतो. आम्हाला फक्त तुमची मुलगी द्या. बाकी स्टेटसपेक्षा इथे आता लग्न होणं महत्त्वाचं आहे. विश्वनाथ म्हणाले. मला विचार करावा लागेल. दीनानाथ म्हणाले. बाबा, तुम्ही सर्व इकडे काय करताय?
तिकडे सर्व लोक भटजी काका तुम्हा सर्वांना शोधतायत. मुहूर्ताची वेळ निघून जाते असं म्हणतात ते. तुम्ही तिकडे मंडपात दिसत नाही तर लोक कुजबूज करतात. दक्ष रूममध्ये येत म्हणाला. पण जशी त्याची नजर सर्वांवर गेली तसं तो जरा शांतच झाला. मी माझ्या मुलीचा हात तुझ्या मुलाच्या हातात द्यायला तयार आहे विश्वनाथ. तुझी आणि वहिनींची मनापासून इच्छा असेल तर हे लग्न आत्ताच होईल. दीनानाथ निर्विकारपणे म्हणाले. मी त्याला इथे बोलावून घेते, वसुंधरा म्हणाल्या आणि त्यांनी त्यांच्या मुलाला कॉल करून बोलावून घेतलं. 1 तासानंतर. शुभमंगल सावधान, भटजी काका म्हणाले आणि त्या दोघांच्याही डोक्यावर अक्षदा पडत त्यांच्यातील अंतरपाठ दूर झाले. पण दोघंही एकमेकांकडे पाहत नव्हते. त्यांचे चेहरे निर्विकार होते. जेव्हा भटजी काकांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगितले तेवढं दोघांची नजरानजर झाली. पण पुन्हा जैसे थे. एकमेकांच्या गळ्यात हार घालून झाले तसंच सप्तपदी आणि पुढील विधींना सुरुवात झाली. सप्तपदी चालत असता त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला होता. मंत्र म्हणत भटजी काका त्यांना वचनं समजावून सांगत होते आणि मनात नसतानाही दोघंही एक एक वचन लक्षात घेत मनोमन एकमेकांना आपल्या वचनात बांधत होते. सप्तपदी चालून झाल्यानंतर भटजी काकांच्या सांगण्यावरून त्याने तिच्या गळ्यात आपल्या नावाचे मंगळसूत्र घातले आणि तिच्या वांगेत कुंकू भरत तिला आपल्या हक्काची अर्धांगिनी बनवले. भटजी काकांनी सुद्धा लग्न पार पडल्याचे जाहीर केले आणि तो व ती त्यांच्या रितसर आणि विधिवत अशा अनपेक्षित लग्न बंधनात अडकले. लग्न पार पडल्यानंतर भटजी काकांनी त्या दोघांना मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यास सांगितले. दोघंही पाटावरून उठून उभे राहिले. पण एवढं सर्व अनपेक्षित घडल्यामुळे तिचं मन, तिची बुद्धी थाऱ्यावर नव्हती. त्यात आज खूप दिवसांनी तो तिच्यासमोर होता, तेही तिच्या हक्काचा. तो विचार करूनच तिला भोवल आली आणि ती खाली कोसळली. अमूल्या! त्याचं लक्ष गेलं तसं तो ओरडला. कथेचा पहिला भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.